देवाचं वचन आम्हाला आज शिकवत आहे, माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर अध्याय क्रमांक 15 मध्ये, योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 1 जर पाहिलं, 1 पासून पुढं, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. फळ, द्राक्षवेल आणि फाटा याविषयी परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला शिकवत आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जोपर्यंत तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, जोपर्यंत तुम्ही फाट्याच्या आतमध्ये राहत नाही, जोपर्यंत तुम्ही एक राहत नाही, तोपर्यंत मला बिलगून राहत नाही, चिटकून राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला फळ देता येणार नाही. आणि मग आमच्या जीवनामध्ये जर फळ नाही, आम्ही पाहतो की गलतीकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 22 मध्ये आम्ही पाहिलं की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे जे फळ आहेत त्यामध्ये आनंद हे देखील एक फळ आहे. आनंद हा केवळ आम्ही क्षणिक जीवन जगतो म्हणजे तो आनंद आम्ही मिळवतो हा भाग नाही. आनंद, हर्ष, उल्हास, अत्यानंद केवळ आम्हाला जगिकरित्या पाहायला मिळतो की जगिकरित्या हा आनंद आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तविकरित्या आत्मिकरित्या जर पाहिलं तर आत्मिकरित्या आम्हाला हे पाहायला मिळतं की गलती 5:22 मध्ये आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे जे फळ आहे त्यामध्ये आनंद देखील आहे. आणि मग तो आनंद आम्हाला परमेश्वरापासून मिळावा, कारण पवित्र आत्म्याच्या माध्यमातून जे फळ आहे ते परमेश्वरापासून प्राप्त होतं. त्या फळाचं नाव आहे आनंद. आणि म्हणून तो म्हणत आहे की माझा आनंद तुम्हामध्ये असावा. पहिल्या प्रथम आम्ही आनंदी जीवन जगत असताना परमेश्वराचा आनंद आमच्यामध्ये पाहिला, जगातला आनंद नाही. आज आम्ही पाहतोय की जगातला आनंद पहिल्या प्रथम आम्हाला स्थान आहे. जगातला आनंद मिळवण्यास आम्ही झटतो, जगातल्या आनंदासाठी वाटेल ते करतो, जगातला आनंद प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे कुकर्म करतो, अनेक प्रकारचं पाप करतो, अनेक प्रकारचं देवाला न आवडणारं जीवन आम्ही जगत असतो. आणि त्याच्या पाठीमागचं एक रिझन आहे की आमचं जीवन आनंदित असावं. आणि म्हणून आनंदित राहण्यासाठी प्रत्येक मनुष्य धडपड करत आहे. परमेश्वराची देखील हीच इच्छा आहे की तुमचं आणि माझं जीवन आनंदामध्ये असावा. आणि म्हणून योहान सुसमाचारामध्ये 15 अध्याय आणि 11 वचनामध्ये तो म्हणत आहे की माझा आनंद तुम्हामध्ये असावा. जर परमेश्वराचा आनंद जर आमच्यामध्ये असेल तर तो पुढे लिहित आहे, वाचूया 15:11. माझा आनंद तुम्हामध्ये माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आमचा आनंद थोडा राहू नये, आमचा आनंद थोडा वेळ राहू नये, आमचा आनंद फक्त मंगळवार पुरताच मर्यादित असू नये, आमचा आनंद फक्त 1 ते 10 तारखेमध्ये जो पगाराचा दिवस आहे तेवढा पुरताच मर्यादित असू नये. तर आमचा आनंद सतत जे डेली वेजेसवर आहेत, ज्यांना हप्त्याला पगार आहे त्यांचा आनंद कधी मंगळवार, जे महिन्याच्या बेसवर आहेत त्यांचा पगार कधी, आनंद कधी 1 ते 10 तारखेपर्यंत, बस. त्याच्यानंतर काही आनंद नाही. हा आनंद का नाही? कारण त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वराचा आनंद पहिल्या प्रथम आमच्या जीवनामध्ये नाही, परमेश्वराचा आनंद आमच्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ पवित्र आत्म्यापासून निर्माण झालेलं जे फळप्राप्ती आहे ते आनंद आमच्या जीवनामध्ये. याचा अर्थ आम्हाला परमेश्वराच्या समीप जर राहिलो तर निश्चित अर्थाने परमेश्वर आमच्यामध्ये जर राहिला तर निश्चित अर्थाने आमचा जो आनंद आहे तो म्हणतो की माझा आनंद तुम्हामध्ये असावा. देवाचा आनंद आमच्यामध्ये असावा. का असावा? त्यानंतर काय होईल तर आम्ही वाचतो त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. पुन्हा एक वार वाचूया 15:11. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व व्हावा. तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, अपूर्ण राहू नये. अनेक लोकांचा आनंद अपूर्ण राहिलेला आहे, अनेक लोकांचा आनंद थोड्या वेळापुरता राहिलेला आहे, अनेक लोकांचा आनंद क्षणापुरता राहिलेला आहे, अनेक लोकांचा आनंद मिळवण्यासाठी अख्खं घरदार त्यांचा बरबाद झालं परंतु अजून काही त्यांना आनंद नाही. तर याचं कारण काय? आमच्या जीवनामध्ये थोडा आनंद आहे, पूर्ण का नाही, परिपूर्ण का नाही, कायमस्वरूपीचा का नाही, बऱ्याच दिवसापुरता का नाही?
आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी का नाही, आमच्या पूर्ण खानदानीसाठी का नाही, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी का नाही? आज आमच्या स्वतःलाच आनंद मिळाला तर आमच्या पिढीसाठी आम्ही काय आनंद घेणार आहोत? आज जर आम्ही स्वतः जीवन जगत आहोत आणि आम्हाला जर आनंद नाही तर येणाऱ्या युगात मध्ये काय? आम्ही जिवंत असताना तो आनंद आम्हाला मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही काबाड कष्ट करतो, म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी करतो, परंतु त्याचा आनंद आमच्याजवळ टिकत नाही. पवित्र शास्त्रातलं वचन आम्हाला सांगतंय की जसं काही मजूर मजुरीने पैसा कमवून, आपल्या कष्टाने, काबड कष्टाने, इमानदारीने, प्रामाणिकपणे पैसा कमवून जसं काही एक भोग पडलेल्या पिशवीमध्ये टाकतो, एक पिशवी असते बॅग आणि त्याला खालून बॉक्स पडलेलं असतं, जसं की आपण त्या पिशवीमध्ये तो टाकतो आणि ज्यावेळेस तो पाहायला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही नसतं, कारण जसं पैसा टाकतो तसंच त्या होल पडलेल्या बॅगेतून तो दुसरीकडे जातो. याचा अर्थ आजार, संकट, चिंता, काळजा, व्याधी मध्ये आलेले खड्डे खुड्डे, सैतानातले डावपेच आणि जगातल्या डामडौलामध्ये आमचा तो काबड कष्टाने कमवलेला पैसा जो रुपया मी टाकलेला आहे तो आमच्या जवळ नसल्या कारणाने ज्या दिवशी आमच्याकडे पैसे येतील, ज्या दिवशी आमच्याकडे एखादी अशी काही गोष्ट येईल तेवढ्या पुरताच आनंद मनुष्य घेत आहे. परंतु देवाची इच्छा आहे तुमच्याकडे पैसा असू नसू, तुमच्याकडे कामकाज असू नसू, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा बॅलन्स असू किंवा नसू, परंतु तुमचं जीवन सदैव आनंदामध्ये जावं आणि यासाठी आम्हाला एकच काम करावं लागेल, परमेश्वरापासून मिळालेला आनंद पहिला प्रथम आम्हाला स्वीकारावा लागेल आणि मग परमेश्वर आमचा आनंद परिपूर्णतेकडे, आमचा आनंद परिपूर्णतेकडे घेऊन जातो. त्याचं काय पुढे पाहूया. माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. तुमचा आनंद पूर्णपणे राहण्यासाठी काय करायचंय देवाचं वचन पुढे लिहित आहे. म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. म्हणून परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, म्हणून मी या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, देवापासून आलेली वार्ता तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला सुवार्ता सांगत आहे, तुम्हाला देवापासून आलेला शुभ संदेश सांगत आहे, तुम्हाला देवापासून आलेली चांगली बातमी मी तुम्हाला सांगत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे आणि जो फाटा, जी फांदी त्या वेलाच्या बाहेर जाती, फाट्याच्या बाहेर जाती, तिला फळ नाही, काहीच नाही, अशा प्रकारचं जीवन ते काटेरी झाड, जे द्राक्षाचा जो बाग आहे, ज्या फाट्यामध्ये राहतो, त्याचा जो माळी आहे, त्याचा जो रक्षक आहे, बाजूला गेलेले फाटे, जे फळ न देणारे फाटे आहेत ते कापून बांधावर टाकीतो आणि ज्याला फळ येईल अशी फांदी साफसफाई करून ठेवतो आणि मग चांगल्या प्रकारचं त्याला फळ येतं. अशा प्रकारचं फळयुक्त जीवन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. तो आनंद आमचा संपूर्ण समय टिकावा म्हणून आम्हाला काय करायचं आहे, परमेश्वरापासून प्राप्त झालेला आनंद आम्हाला स्वीकारायचा आहे. मग त्याचबरोबर परमेश्वर आम्हाला जगातला देखील आनंद देईल. ज्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहिजेत, परमेश्वर ते आमच्या पुरविल. त्यासाठी लागणारा सर्व खर्च तो त्याच्या स्वर्गीय भांडारातून आमच्यासाठी देईल. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मान, महिमा, सन्मान, आदर गौरव देऊया. आणखीन एक रेफरन्स पाहूया, योहान कृष्णवर्तमान त्याचा 14वा अध्याय आणि 28व्या क्रमांकाचं वचन. मी जातो आणि तुम्हाकडे येईन आणि मी तुम्हाकडे परत येईल. असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. आनंद वाटायला पाहिजे परमेश्वर येण्यासाठी, परमेश्वरच्या पुत्राकडे येण्यासाठी, देवाच्या वचनाकडे येण्यासाठी, पवित्र आत्म्याकडे येण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की मी माझ्या पित्याला जात आहे, माझ्या पित्यासमोर जात आहे आणि म्हणून तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता, परंतु लोकांना आनंद झाला नाही. आज देखील असे परमेश्वराकडे यायला कुणालाच आनंद नाही, चर्चकडे यायला कुणालाच आनंद नाही, चांगल्या गोष्टीला यायला कुणालाच आनंद नाही, सत्याच्या मार्गावर यायला कुणालाच चांगला आनंद नाही. सगळं डामडोल जगामध्ये असणाऱ्या सर्व खेलीकुशलीमध्ये लोकांना आनंद आहे. सगळ्या प्रकारचं टेन्शन, ताण, दबाव आला तरी चालेल, लोकांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो, परंतु परमेश्वराकडे यायला अनेक लोकांना आनंद वाटत नाही. आणि आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया, योहान कृष्णवर्तमान त्याचा 16वा अध्याय
आणि 20 क्रमांकाचं वचन. मी तुम्हाला खचित मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल तुम्ही रडाल व शोक कराल व शोक कराल, तरी जग आनंद करील. तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. तुमचा आनंद होईल. आज जे दुःखात आहे, परमेश्वर त्या प्रत्येकाला म्हणत आहे, आज जर तुम्ही तुमच्या दुःखामध्ये आहात, परंतु प्रभू येशूवर विसंबून आहात, प्रभू येशूला एक विश्वासू जीवन जगत आहात, प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशूने सांगितलेले नियम आज्ञा विधी पाळत आहे, परमेश्वरच्या वचनाप्रमाणे त्या द्राक्षवेलाच्या पाट्यामध्ये आहे, जे साफसूफ केलेलं आहे, परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आम्ही प्रभूमध्ये आनंद करत आहोत. परमेश्वराच्या नियमाप्रमाणे आमचा आनंद परिपूर्ण होण्यासाठी परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या सर्व प्रकारच्या वचनाचा आम्ही जेव्हा फॉलोअप करत आहोत आणि गलती 5:22 प्रमाणे आत्म्याचं आनंद हे फळ आम्हाला जे मिळालेलं आहे ते जर आमच्या जवळ असेल तर या ठिकाणी योहान कृष्ण त्याचं 16 अध्याय 20 क्रमांकाच्या वचनामध्ये सांगते, तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. अनेक लोकांना वाटतं की अहो आनंद पाहिजे आम्हाला, दुःख नको आहे. खरं आहे तुमचं, एकालाही वाटत नाही कमी दुःखी राहावं, परमेश्वरालाच वाटत नाही की माझ्या लोकांनी दुःखी राहावं. असा कोणता बाप आई आहे की आपल्या लेकरांनी दुःखी राहावं? त्याला वाटतं आमचा सार्वभौम राजा परमेश्वर पिता यहोवा, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याने पाठवून दिलेला पवित्र आत्मा यांना देखील वाटत नाही की आम्ही दुःख असावा. यांची देखील इच्छा आहे की आम्ही आनंदी असावं. मग आम्ही आनंदी असावी जर यांची इच्छा आहे तर त्याला एक आट आहे की ज्यांना ज्यांना आनंदी आणि हर्षित आणि परिपूर्णतेकडे जायचं आहे आनंदामध्ये, त्याने प्रत्येकाने परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करावं. आणि म्हणून योहान 16:20 मध्ये आम्ही पुन्हा एक वार वाचूया ते वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, 101% सांगतो, बॉन्ड पेपरवर लिहून सांगतो. खचित या अर्थाचा शब्दाचा अर्थ आहे 101% स्टॅम्प. असंच, याच्या पलीकडे नाही ना अलीकडे नाही. तुम्ही रडाल व शोक तुम्ही कराल रडाल व शोक कराल, तरी जग आनंद करील. त्यावेळेस जग आनंद करील. ज्यावेळेस देवाचे लोक शोक करतात, रडतात, दुःख होतं, त्यावेळेस जग आनंद करतं. आणि तो जगाचा आनंद क्षणिक आहे, जगाचा आनंद सणापुरता आहे, जगाचा आनंद आहे ऋण काढून सण करणं. तेव्हा लय हसत येत, आणि जेव्हा हप्त्यावाला येतो ना, मग मात्र बघा मग त्यांचा चेहरा एकच नंबर. ऋण काढून सण करणारे आनंद करतात, हे जगातले आहेत. आथरून पाहून पाय पसरा पडून हे पाय इतके लांब पसरीत येत. आथरून किती जास्तीत जास्त 5 फुटाचं, पण पाय पुसराचे 6.5 फूट 7 फूट. आणि मग हे जे आता जग आनंद करताय ना, आणि त्यावेळेस आमच्याकडे दुःख आहे, तर पवित्र शास्त्र सांगताय की हे दुःख जे आहे आज जे जगातले लोक करीत आहेत, हे ऋण काढून सण काढून आणखीन वाटेल ते दुनिया करून सगळ्यांना टोप्या मारून याला त्याला लुबाडून किंबहुना काबड कष्टाने म्हणा, परंतु ते जगातल्या गोष्टीलाच आनंद मानतात. परंतु योहान कृष्ण अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 20 मध्ये लिहिलं आहे, तुमचं दुःखच तुमचा आनंद होईल. जग ज्यावेळेस आनंद करेल त्यावेळेस तुमच्याकडे दुःख असेल, परंतु तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. या दुःखामध्ये जर आम्ही विश्वासू राहिलो, या दुःखामध्ये आम्ही जर परमेश्वराला भेऊन राहिलो, या दुःखामध्ये जर आम्ही सक्षम राहिलो, या दुःखामध्ये जर आम्ही परमेश्वराला आवडणाऱ्याच गोष्टी केल्या, तर हेच दुःख आम्हाला आनंद देईल आणि मग आमच्या जीवनाचा आनंद परिपूर्ण होईल. योहान कृष्ण त्याचा अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 13 मध्ये देखील आणखी एक रेफरन्स आपण पाहूया. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद माझा आनंद त्याच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. परमेश्वराची इच्छा आहे की आमचा जो आनंद आहे, आम्हाला जो होणारा आनंद आहे, आम्ही जो मिळवणारा आनंद आहे, तो परिपूर्णतेकडे असावं. थोडा तिडका नसावा, एका दिवसासाठी नसावा, तर संपूर्ण जीवन आमचं कुटुंब आनंदित, आशीर्वादित, हर्षित, उल्हासित, आत्यानंदामध्ये जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही पाहूया आणखीन. रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 17. देवाची जे राज्य आहे तर कुठल्याही प्रकारच्या खेळी कुशलीमध्ये नाही, कुठल्या प्रकारच्या नंग्या नाचामध्ये नाही, कुठल्या प्रकारच्या
पाहूया आपण रोमकाराचं पत्र अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 17. कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. रोमकाराचं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 17 या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही. अनेक लोकांना नुसतं वाटतं खावा प्यावा आणि बस आराम करावा, आईश करावा, होईल ते होईल बघता येईल. जवाच्या गावऱ्या, जवाचं ते असं ना तवाच्या गावऱ्या. आणि या ठिकाणी बायबल असं सांगतं की खाणं आणि पिणं, अनेक लोकांना खाण्यामध्ये लय इंटरेस्ट, पिण्यामध्ये लय इंटरेस्ट. बिर्याणी केली का आनंदी आनंद, आणि मटकी उसळ किंवा असे काही बेसन बिसन असलं ना जास दुःखाचा डोंगर. कारण अनेक लोक खाणे आणि पिणे यामध्ये आनंद करतात, परंतु देवाचं राज्य तसं नाही, स्वर्गाचं राज्य तसं नाही, परिपूर्ण राज्य तसं नाही. तर ते कशामध्ये आहे पाहूया. तर देवाचं राज्य नीतिमत्व, नीतिमानपणाने जगणं, शांतीस्प्रद जीवन जगणं व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यामध्ये आहे. मग देवाचं राज्य खाणे आणि पिणे यामध्ये नाही तर कशामध्ये आहे. आणि देवाच्या राज्यामध्ये आनंद, हर्ष आणि उल्हास शेवटपर्यंत आहे. देवाच्या राज्यामध्ये एका दिवसासाठी नाही, तर देवाच्या राज्यामध्ये सर्व काळ तो आनंद, हर्ष आणि उल्हास आहे. मग प्रिय तुम्हाला आणि मला सर्व काळचा, प्रत्येक वेळचा आनंद आणि हर्ष स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. पण तू पवित्र शास्त्र सांगतोय आम्ही जेव्हा आमच्या स्वर्गातील बाप्पा प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेमध्ये जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग स्वर्गाच्या राज्यात आनंद आहे तर पृथ्वीवर आम्ही जिवंत असताना आमच्या जीवनामध्ये आनंद का नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये शांती आहे तर आम्ही जिवंत असताना आमच्या जीवनामध्ये शांती का नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये जर नीतिमत्व आहे सगळ्या प्रकारचं तर आम्ही जिवंत असताना आता आमच्या जीवनामध्ये नीतिमत्व का नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये जर पवित्र आत्म्याच्या द्वारे सगळ्या काही गोष्टी होतात तर जीवन जगत असताना, आता जिवंत असताना आम्ही पवित्र आत्म्याची मागणी का करू नये. आणि ज्यांना मिळालंय त्यांनी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, प्रेरणेने आणि त्याच्या फ्लो मध्ये का चालू नाही. परंतु अनेक लोकांना, बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील आणि पालक लोक, पास्टर लोक, याजक लोक, फादर, कॉर्डिनेटर, जेवढे काही गुरुजी फिरुजी जेवढे काही असतील ना, प्रत्येकाचं लक्ष कुठं आहे. खाणं आणि पिणं वास. बिलिव्हर्स भाऊ सोडू नका, बहीण म्हणू नका, आई वडील, चर्चला जाणारे न जाणारे, सगळीकडे इकडे तिकडे भटकणारे, या सगळ्यांच्या लक्षात, या डोक्यात एकच आहे, यांच्या डोक्यात एकच किडा वळवळतो, फक्त खायचं प्यायचं, आईश करायची, बस, बाकी काहीच नाही. परंतु प्रिय, ही जी गोष्ट आहे याच्यामुळं आनंद मिळत नाही. या ठिकाणी परिस्थिती कशी असू पण प्रत्येक समयाला आम्ही आनंदात असावं. कारण खाणं आणि पिणं हे देवाचं राज्य नाही. मग देवाचं राज्य जर आम्हाला मिळवायचं आहे, नीतिमत्वाचं राज्य आम्हाला मिळवायचं आहे, शांतीचं राज्य आम्हाला जर मिळवायचं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणाऱ्या आनंदाचं राज्य जर आम्हाला मिळवायचं आहे, आणि या ठिकाणी सालस मनाने आम्ही आमच्या परिवारासमवेत, आमच्या मंडळी समवेत, आमच्या याजक साहेबासमवेत, आमच्या बिलिव्हर्स भाऊ बहिणी समवेत आनंदाने, केली खुशालीने, जोपर्यंत परमेश्वरने आम्हाला या भुरट्या जगामध्ये ठेवलेलं आहे. हे जग आहे ना भुरट आहे. हे जग आहे हे क्षणापुरतं आहे. हे जग आहे व्यभिचारी आहे. हे जग आहे पापामध्ये आहे. ह्या जगामध्ये तुम्ही आणि मी उपरी आहोत. आमचं नागरिकत्व स्वर्गामधलं आहे. आम्ही खरे वारीस स्वर्गातल्या राज्याचे आहे, आणि त्या स्वर्गातल्या राज्याचे वारीस आम्ही या भूतलावर आहोत. आणि या भूतलावर मग आम्ही काय करतो, फक्त खाणं आणि पिणं करतो. परंतु देवाच्या राज्यात आलेले लोक, देवाच्या राज्यात परत जाणारे लोक खाणं आणि पिणं याच्यामध्ये देवाचं राज्य समजित नाही. माझ्या प्रिय पालक वर्गांनो, फादर वर्गांनो, याजक वर्गांनो, पास्टर वर्गांनो, खाणं आणि पिणं यात देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व. म्हणून तुम्हाला आणि मला नीतिमानाने चालायचंय, नीतिमत्वाने चालायचंय, खरं जीवन जगायचंय. भलं नुकसान होऊ द्या, थोडस त्रास होईल, दुःख येऊ द्या, थोडस दुःख येईल, संकट येतील येऊ द्या, थोडीशी नाडनडूक होईल येऊ द्या,
परंतु आम्हाला नीतिमत्वाने जीवन जगायचंय, कारण नीतिमत्वाचं जीवन आम्हाला देवाच्या राज्यामध्ये आहे. देवाच्या राज्यामध्ये इथं आम्ही आमच्या भावाला फसू शकतो, आईला फसू शकतो, बापाला फसू शकतो, शेजाऱ्याला फसू शकतो, पाळक साहेबाला फसू शकतो, फादर साहेबाला फसू शकतो, मंडळीला फसू शकतो, सगळ्याला फसू शकतो. इथं आम्ही अनितीने जरी काही केलं तर इथं पोचू शकतं, पण तो स्वर्गाच्या राज्यामध्ये नाही. आम्हाला एंट्रीच नाही तर तिथं व्हायचा संबंधच येत नाही. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यात मिळणारा जो पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद आहे, ह्यामध्ये ते आहेत. आणि मग तो पुढे लिहित आहे 18व्या वचनामध्ये, कारण ह्या प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो, या प्रकारे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, या प्रकारे जो त्याची सेवा करतो, तो देवाला ग्रहणी व मनुष्याला पसंत आहे. आणि म्हणून अनेक लोक आज फादर लोकांचा राग करते, त्याचं कारण काय? अनेक लोक ब्रदर लोकांचा राग करते, त्याचं कारण काय? अनेक लोक पाळक लोकांचा राग करते, त्याचं कारण काय? अनेक लोक याजक लोकांचा राग करते, त्याचं कारण काय आहे? अनेक लोक ख्रिस्ती लोकांचा राग करते, त्याचं कारण काय? कारण हे जगाप्रमाणे जीवन जगतात. कारण यांच्या जीवनामध्ये पण सगळा राग आहे, लोभ आहे, वश आहे, मूर्तीपूजा आहे, वाटेल ती दुनियादारी आहे, खाणं आहे, पिणं आहे, याला लुबट त्याला लुबट. आणि आणखीन आम्ही गोष्टी पाहतो त्याच्यामध्ये, बंगला घे, गाडी घे, घोडा घे, फॅक्टऱ्या खरेदी कर, काय काय वाटेल ते दुनिया करतात. आणि एवढ्यामध्ये त्यांना वाटतं की स्वर्गाचं राज्य आहे, जसं काही यांच्या 7 पिढ्या परत कधी मरणारच नाही. अहो आमचे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, आणखीन त्यांच्यापेक्षा कोणते असतील ना म्हातारे लोक, आखे जेवढं कमवलं इथं ठेवून गेले, एकानेही मिळालं नाही. रुपया सुद्धा कपाळाला लावलं तरी तो जात नाही. तरी लोक खाणं आणि पिणं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये देवाचं राज्य समजतात. आणि जेव्हा मग जातं ना तिकडं, मग त्यावेळेस समजतं की आनंद काय आहे. मग तिथं काय आहे? खाणं आणि पिणं नाही, तिथं फक्त दात खाणं आणि रडणं आणि कणणं, नुसतं कणायचं. सांगितलं तरी त्या कण्याला काही अर्थ नाही, नुसतं रडायचं, नुसतं रडत राहायचं, नुसतं दात खायचं. ह्या गोष्टी तिथं आहेत. मग ह्या गोष्टी काय आनंदाच्या नाहीत, ह्या गोष्टी हर्षाच्या नाहीत, ह्या गोष्टी उल्हासाच्या नाहीत, ह्या गोष्टी अत्यानंदाच्या नाहीत. इथं आम्हाला खूप आनंद वाटतो, परंतु ह्याच आनंदाचं स्वरूप दुःखात बदलल्या जाईल. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, ज्यावेळेस जग आनंद करील त्यावेळेस तुम्ही दुःखी असाल. ज्यावेळेस जग जयघोष करील त्यावेळेस कदाचित तुम्ही उदास असाल. ज्यावेळेस जग सगळ्या गोष्टी करील. वाचूया योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 20, 16-20. योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 20 वाचूया. त्यामध्ये लिहिलेलं आहे, तुमचं दुःखच तुमचा आनंद होईल. त्याच्या अगोदर 16-20, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. त्यावेळेस जग आनंद करील. त्यावेळेस हे जगातले लोक आनंद करतील. मग अनेक वेळेस आज लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अशा काही प्रकारचे लोक रडत होते, शोक करत होते, घाई करत होते, त्यांना प्रत्येक गोष्टीची आवश्यकता होती. परंतु त्या टायमिंगला जगातले लोक आनंद करीत होते, हर्ष करीत होते, मोठमोठ्या पार्ट्या करीत होते, गपचीप. कारण बँक बॅलन्स त्यांच्याकडे भरपूर होता. ज्यावेळेस सर्वसाधारण बिलोज, भाऊ बहीण, गरीब, अनाथ, विधवा, पोरके हे रडत होते, शोक करीत होते, कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा करत होते. आणि परमेश्वर त्यांना अद्भुतरित्या वेगवेगळ्या माध्यमातून पुरवत होता. कधी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून, कधी सरकारच्या माध्यमातून, कधी एखाद्या दानशूर भाऊ बहीण, आई वडील यांच्या माध्यमातून. ते काही मरण पावले नाही, ते काही मृत्यू पावले नाही. परंतु ज्यांनी खेळली खुशाली केली, आम्ही ज्या वेळेस शोक करत होतो, रडत होतो, कणत होतो, ज्यावेळेस आम्हाला कुठली तरी कमजोरी होती आमची, त्यावेळेस जग आनंद करीत होतं. परंतु ज्यावेळेस देवाचा पुत्र येईल ना, ज्यावेळेस आम्ही सार्वकालिक जीवनाकडे जाऊ ना, त्यावेळेस आम्ही आनंद करतो. आणि या जगातले आताचे जे लोक आहेत, मग तिकडं अधोलोकामध्ये थायक थत्ता करतील. आणि म्हणून आम्ही पाहतो की देवाचं राज्य जे आहे ते शांती, आनंद ह्यामध्ये ते आहे, खाणे आणि पिणे यामध्ये नाही. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला जीवन जगत असताना खाणं पिणं हे तर महत्वाचं आहे, परंतु काय खावं, काय प्यावं हे देखील आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. अनेक लोक
जे खाद्य खाऊ नये ते खातात. अनेक लोक जे पिऊ नये ते पितात. दोन प्रकारचं आहे, एक जगातलं, एक आध्यात्मिक. जगातलं अन्न आहे ते शरीराला पचण्यासाठी, शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यालाही काहीतरी प्रमाण आहे. आत्मिक अन्न आहे ते म्हणजे देवाचं वचन, पण ते मात्र नको आहे. लोक फक्त जगातलं अन्न यावर, जगातला पेय यावरच. पण तो पवित्र शास्त्र सांगतं, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी भाकर खाईल, जो कोणी अन्न खाईल, मी उफाळत्या पाण्याचा झरा आहे. जो कोणी यातून पिईल. परंतु अनेक लोक आहेत ते फक्त जगातलं अन्न आणि जगातलंच पाणी घेतात, परंतु या ठिकाणी देवाचं राज्य खाणं आणि पिणं यामध्ये नाही. तर देवाचं राज्य जे आहे, नीतिमत्ता, शांती आणि पवित्र आत्म्यापासून मिळणारा आनंद ह्यामध्ये ते आहे. आणि मग हा आनंद आम्हाला आताही मिळावा, हाच आनंद आम्हाला न्यायाच्या समयी देखील मिळावा, आणि हाच आनंद आमचा न्याय झाल्यानंतर आम्ही जेव्हा सुखलोकामध्ये असू ना, त्यावेळेस आनंदी आनंद आमच्या जीवनामध्ये असेल. आणि म्हणून पहिलं कोरिन्थीकरांचं पुस्तक अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 20 मध्ये आम्ही आणखीन एक आनंदाविषयी पाहूया. जे आनंद करतात त्यांनी, वाचूया पहिलं कोरिन्थी 7 अध्याय आणि 20 क्रमांकाचं वचन. ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल, ज्याला ज्या स्थितीमध्ये पाचारण झालेलं आहे त्याने त्या स्थितीत त्याने राहावे. त्या स्थितीमध्ये राहावं. पहिलं कोरिन्थी अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 20. ज्याला ज्या परिस्थितीत पाचारण झालंय त्याने त्याच परिस्थितीत राहावं. कारण अनेक लोकांना असं वाटतंय की आमचं पाचारण जे आहे ते सुखासाठी असावं, आनंदासाठी असावं, हर्षासाठी असावं. अनेक लोकांना वाटतंय की आमची परिस्थिती बदलली जावी. पण परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय की तुम्हाला जे पाचारण झालेलं आहे, जी स्थिती तुमच्या जवळ आहे, त्या स्थितीत तुम्ही राहा. कारण ती स्थिती बदलण्याचं काम परमेश्वर करणार आहे. ती परिस्थिती बदलण्याचं काम जर आम्ही केलं तर ते जैविक पद्धतीने बदलल्या जाईल, परंतु त्याचा मोठं नुकसान आम्हाला त्या ठिकाणी होईल. जैविकरित्या थोडासा आनंद आम्हाला मिळेल, परंतु त्याचा मोठा त्याचा भरणा आम्हाला त्या अधोलोकामध्ये केला जाईल. परंतु आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत, म्हणजे जी काही कामगिरी, जे काही आम्हाला जे काही गोष्ट परमेश्वराने दिलेली आहे, जी काही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे, त्या परिस्थितीमध्ये आम्ही जर विश्वासू जीवन राहिलो तर निश्चित अर्थाने ती परिस्थिती बदलून, ते दुःख बदलून, त्या समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव बदलून परमेश्वर त्याचं स्वरूप आम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीमध्ये तो निश्चित करेल. आणि म्हणून आम्ही आनंदामध्ये ते बदलल्या जावं, म्हणून आम्ही आनंद करावा. कोरिन्थीकरांचं पुस्तक, पहिलं पुस्तक अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 6 मध्ये आम्हाला आणखीन एक गोष्ट महत्वाची दिलेली आहे की जर आम्ही प्रेम करत आहोत, जर आम्ही प्रीती करीत आहोत, तर प्रीतीमध्ये एक विशिष्ट घटना आहे. कारण गॉड इज लव्ह, देव प्रेम आहे, देव प्रीती आहे. म्हणजे आम्ही प्रीती करतो म्हणजे आमच्यामध्ये देवाचं वस्तिस्थान आहे, देवाचं काहीतरी गोष्ट आमच्यामध्ये असावं. आणि ज्याच्यामध्ये देवाचे वस्तिस्थान आहे त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे आणि ती आपण पाहणार आहोत. पहिलं कोरिन्थी अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 6. ती अनितीत आनंद मानित नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्य संबंधी आनंद तर मानते. सत्या संबंधाने आनंद मानती. जी प्रीती आहे ना, आम्ही म्हणत आहोत की आमची प्रीती आमच्या भावावर आहे, बहिणीवर आहे, आईवर आहे, वडिलावर आहे. आमची प्रीती आमच्या मंडळीवर आहे, याजक साहेबाबरोबर आहे, आमच्या चर्च बरोबर आहे. आमची प्रीती त्याहीपेक्षा आमच्या नातेवाईकाबरोबर आहे. आमची प्रीती त्याच्यापेक्षा उत्तम म्हटलं तर आमची देवावर तर खूप प्रेम. देवा इतकं आम्ही कुणावरच प्रेम करत नाही. आम्हाला म्हणायला काय जाते, उचलली जीभ लावली टाळायला. कुणाला जरी विचारलं ना, तू माझ्यापेक्षा अधिक देवावर प्रेम करतो का? होय, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी देवावरचं प्रेम कमी करणार नाही. परंतु या ठिकाणी पहिलं कोरिन्थी अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 6 मध्ये आम्हाला त्याविषयी लिहिलेलं आहे. आम्ही पाहूया. त्यामध्ये लिहिलेलं आहे, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्या संबंधी आनंद मानते. मग आम्ही प्रेम करतो, प्रीती करतो, देवावर करतो, सगळ्याकडेच करतो. आमच्या भावावर करतो, बहिणीवर करतो, आई वडील, आप्तजन, नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट, आम्ही ज्या चर्च मध्ये आहोत, पालक साहेब, त्यांची मंडळी, जेवढे काही आहे त्यांच्यावर आम्ही प्रेम करतो, प्रीती करतो. मग कशी करतो? प्रेम करीत असताना अनिती करतो. अनिती म्हणजे काय? नीतीने नाही, तोंड देखल्या. आम्ही जर अनितीमध्ये जर आनंद मानतो
तर याचा अर्थ आम्ही परमेश्वरामध्ये नाहीत, याचा अर्थ देवाचा दैवी आनंद आमच्यामध्ये मानित नाहीत. आम्ही फक्त केवळ नावाला तोंड देखल्यापणा करीत असताना ती आनंद मानित असतो, परंतु प्रीती जी आहे ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्या संबंधाने आनंद मानिती. जे सत्य आहे, जे खरं आहे त्याच्याबद्दल ती आनंद मानते. अनेक लोकांना सत्य सांगितल्यावर आनंद होत नाही. एखाद्याला जर सत्य सांगितलं का त्याच्या 7-12चा उतारच निघतो त्याच्या चेहऱ्यावर, आणि त्याला खोटं सांगा इतका खुश होतो, इतका आनंदी होतो ना, वा वा, विचारताच होई नाही. अहो, कधी चहानं पाजणाऱ्या व्यक्तीला जर आपण जर खोटं बोललो ना, तो आपल्याला डबल टिबल चहा पाहिजे. पण त्याच व्यक्तीला जर आपण खरं सांगितलं ना, तो चहा नाही, काहीच करणार नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे. मग अशा प्रकारचे लोक आनंद कुठं मानतात? अनितीमध्ये, खोट्यापणामध्ये, जगामध्ये. परंतु परमेश्वराच्या ज्यावेळेस आनंद मानण्याची प्रतिष्ठा येते, ज्यावेळेस आम्हाला सत्यासंबंधी आनंद मानायला परमेश्वराचं वचन सांगतं, त्यावेळेस मात्र अनेक लोक सत्यामध्ये आनंद मानित नाही. सत्यामध्ये आनंद मानायचं काही, खोट्यामध्ये, दुसऱ्या गोष्टीमध्ये, दुष्ट गोष्टीमध्ये, अफवामध्ये, डुप्लिकेटपणामध्ये, फसवणाऱ्या गोष्टीमध्ये, दुसऱ्यांना त्रास होईल याच्यामध्ये, सर्व प्रकारचं कुकर्मामध्ये, खोटं बोलण्यामध्ये लोकांना आनंद आहे. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की जर आमचं प्रेम परमेश्वरावर आहे, प्रीती करत जर आहोत, प्रीती जर आमच्यामध्ये आहे, देवाचं वस्तिस्थान आमच्यामध्ये आहे, आम्ही जर बिलिव्हर्स भाऊ आहोत, बहीण आहोत, आई आहेत, वडील आहोत, विश्वासणारे आहोत, तर आमच्या जीवनामध्ये अनिती नसावी. अनेक विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अनिती आहे. अनेक विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सत्य नाही. मग आनंद मिळेल कसा? इथं असत्य गोष्टी करून, अनिती करून, लोकांना लुबाडून थोडासा आनंद प्राप्त करून घेताल, परंतु हाच आनंद तुमचा दुःखात बदलला जाईल. हाच आनंद तुमचा त्या ठिकाणी दुःखात बदलला जाईल. आणि म्हणून आम्ही विश्वासणाऱ्या भावांनी, बहिणींनी, आई आणि वडिलांनी अनिती करू नये, अनितीमध्ये आनंद मानू नये, तर सत्यामध्ये आनंद मानावा. भलं मग सत्य सांगत असताना आमचं नुकसान होऊ द्या, दुःख येऊ द्या, समस्या येऊ द्या, सत्यामुळं आमच्या चिंता काळज्या करण्याची परिस्थिती येऊ द्या, सत्यामुळं लोकांनी आम्हाला नावं ठेवू द्या, सत्यामुळं आम्हाला लोकांनी वाळीत टाकू द्या, सत्यामुळं अनेक वेळेस आमचा सत्यानाश होऊन द्या, परंतु सत्यामध्येच आनंद करा. कारण एक दिवस परमेश्वर ह्या गोष्टी आमच्यामधून जीवनातून पाहिल, आणि मग त्यावेळेस आमच्या जीवनामधला आनंद जो आहे, आता जो थोडा वेळापुरता आहे, तो परिपूर्णतेकडे जाईल, परिपूर्ण होईल. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान महिमा सन्मान आदर करू द्या. पहिलं कोरिंथीयचं पुस्तक अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 26 आम्ही या समाला पाहूया. एक अवयव दुखवला, एक अवयव दुखवला, तर त्याचबरोबर सर्व अवयवांना सोसावे तर लागते. त्याचबरोबर सर्व अवयवांना सोसावं लागते. एका अवयवाचा सन्मान झाला, एका अवयवाचा सन्मान झाला, तर त्याचबरोबर सर्व अवयव आनंदित तर होतात. त्याचबरोबर सर्व अवयव आनंदित आनंदित होतात. आमच्या शरीराचं जर उदाहरण घेतलं, शरीर धडधाकट आहे, चांगले कपडे आहे, सगळ्या प्रकारचं पाकिट भरलेलं आहे, सगळ्या प्रकारचं मस्तपैकी बॅलन्स आहे, गाड्या आहेत, बंगला आहे, प्लॉट आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु आमचा एक अवयव जर दुखावला गेला, त्या संपूर्ण शरीराला वेदना होतात. हे संपूर्ण शरीर दुःखात जातं, हे संपूर्ण शरीर टेन्शन मध्ये येतं, ह्या संपूर्ण शरीराला पीडा होती, या संपूर्ण शरीराला एक वेदना होती, या संपूर्ण शरीराचा आकार बदलला जातो. मग पायाला जर दुखलं झालं, पायाला जर ठेच लागली, पायाचं जर रक्त निघलं, पायाचं जर हाडूक मोडलं, तर फक्त पायालाच दुःख व्हायला पाहिजे, बाकीच्या सगळ्या शरीराने आनंद करायला पाहिजे. परंतु सगळं शरीर आनंद करीत नाही. दुःख मात्र शरीराचा एक पार्ट, म्हणजे उदाहरण आपण घेतलेलं की पायाला लागलं, मग फक्त पायानी आणि त्यातली त्या ज्या पार्टला लागले, बोटाला लागले, अंगठ्याला जर लागलं तर करंगोळीने सुद्धा काही गरज नाही, अंगठ्यानेच दुःख करावं ना. परंतु असं नाही, शरीराचा पार्ट मग कुठलाही असो, कुठलाही पार्ट एक जर दुखावला गेला तर संपूर्ण शरीर दुःख, समस्या, चिंता आणि वेधी, टेन्शन मध्ये येतं, दबावामध्ये येतं, सगळ्या प्रकारचा त्याचा सगळा आनंद, हास्य, उल्हास सगळा निघून जातो. त्याची डस्टर आणि फिस्टर गाडी काही कामाची नाही. मग
त्या डस्टरच्या गाडीत त्याला टाकून दवाखान्यातच न्यावं लागत. तिथे गेल्यावर काही तो आनंद करीत नाही. डॉक्टर साहेबांना सांगायचं मी माझ्या डस्टर गाडीमध्ये आलोय, खूप आनंद झाला मला. आजारी माणसाला न्या, तो म्हणशील जाळ होतोय डस्टरवर, इथं मला इथं तकलीफ होती, इथं मला काय काय होतंय. म्हणजे शरीराचा एक पार्ट जर दुखावला गेला तर त्याचा भुर्दंड संपूर्ण शरीराला भोगावा लागतो. संपूर्ण शरीर एक दुःखातामध्ये जातं, पिढेमध्ये जातं, आनंदाच्या पलीकडे जातं. मग अशाच प्रकारे मंडळी हे एक शरीर आहे. मंडळीतला आमचा विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील याजक पाळक पालकीनबाई सगळे जे काय आहेत, हा एक शरीराचा भाग आहे. आणि याचा प्रमुख जो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे. आणि म्हणून आमच्यातला एखादा अवयव जर दुखावला गेला मंडळीतला तर सगळ्या मंडळीला तकलीफ व्हायला पाहिजे. पण आता तसं नाही होत. ते म्हणते जाऊ पडू पडतं, ते तसंच आहे. हो पडतं त्याला दुःख समस्या चिंता काळज्या. आज आम्ही लगेच लुटून देतो. याचा अर्थ काय? आमच्यामध्ये अनिती भरलेली आहे. याचा अर्थ काय? देवाचं राज्य आमच्यामध्ये नाही. याचा अर्थ काय? आम्ही अनितीमध्ये आनंद मानतो. आमच्याच मंडळीतल्या भावाला एखादी समस्या निर्माण झाली तर आम्ही इकडे उड्या मारितो, टाळ्यावर टाळ्या देतो आणि म्हणतो बरा बरा बरा. यांनी मागच्या वेळेस ऐकलं नव्हतं ना, बरं झालं. याचा अर्थ काय? अनिती केली. पण तू पवित्र शास्त्र आम्हाला सांगतोय तुझा भाऊ जो काही एक पार्ट आहे, जसं एक शरीराचं उदाहरण दिलेलं आहे, त्या शरीराच्या पार्टला जर एक जखम झाली तर संपूर्ण शरीराला त्याचा भुर्दंड भोगवतो. अशाच प्रकारे एखादा शरीराचा पार्ट जर खुश झाला तर संपूर्ण शरीराला आनंद होतो. संपूर्ण एखाद्या मनुष्याने जर गोगल जर घेतला लावला ना, मग डोळ्यालाच आनंद व्हायला पाहिजे. पण तो मोकडू 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 पार तिकडे हात बघन, पाय बघन, डोकं बघन, केस बघन, भले टकला असलं तरी तो 3 वेळेस चमकलेलं बघन, बघालच. पण आनंद होतो त्याला. हाताला आनंद होतो, पायाला आनंद होतो, मनाला आनंद होतो, नाकाला सुद्धा आनंद होतो, डोळ्याला तर होतोच होतो, तोंडाला पण होतो. लगेच याला विचारतो कस काय दिसतोय, बरं आहे का, कस काय मस्त आहे ना. आनंद सगळीकडे. मग तसाच एक पार्ट जर दुखावल्या गेल्यानंतर दुःख सगळीकडे होतं ना. अशाच प्रकारे परमेश्वरामध्ये जीवन जगत असताना आमच्या विश्वासाला ज्यावेळेस ठेच लागती त्यावेळेस तोच आनंद आमचा दुःखात बदलला जातो. आणि ज्यावेळेस आमचा विश्वास मजबूत बनवतो, आम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो, प्रभूमध्ये राहून, विश्वासात राहून, स्थिर राहून, आणि दुसरी गोष्ट सत्यामध्ये राहून, अनितीमध्ये राहून नाही. टोप्या मारून मारून आणि टोप्या घालून घालून अनेक लोकांना फसून मिळणारा जो आनंद आहे तो काही कामाचा नाही. भर उन्हामध्ये बिगर टोपीचं काम करून भला तपत्या उन्हामध्ये जो काम करताना जो काबड कष्टाने जो मिळणारा जो आनंद आहे तो खरा आनंद आहे. आणि म्हणून या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्हाला याच गोष्टी शिकायच्या आहे की आनंद कशामध्ये आहे. आणि म्हणून गेल्या 17 भागापासून आम्ही आनंद कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आहे, आनंद कशा कशामध्ये करायचा. अनेक वेळेस होतो शेजाऱ्याचं जरा थोडस चांगलं झालं ना आम्हाला आनंद व्हायला पाहिजे, आम्ही काय करतो, जाऊ द्या ते असंच आहे, ते डुप्लिकेट आनंद असेल, कुठाला तरी लुटून आणलेला असेल, जाऊ दे त्याच्या घरात आहे, आपल्याला काय करायचं. म्हणजे ज्यावेळेस ही परिस्थिती, ज्यावेळेस मन, अंतकरण, हृदय किंवा आमचं वागणं उठणं बसणं बोलणं होतं त्यावेळेस मात्र आम्ही अनिती करीत असतो. आणि मग परमेश्वरचं वचन सांगतंय की अनितीमध्ये आनंद करू नका, तर शांती, प्रेम, ममता, चांगुलपणा, दया, एकमेकावर असणार विश्वासूपण याच्यामध्ये तुम्ही आनंद करा. आणि म्हणून जर एक शरीराचा पार्ट जर दुखावला गेला तर जसं दुःख होतं तसंच प्रकारे एक मनुष्याचा शरीराचा पार्ट जर आनंदित आला तर संपूर्ण शरीर आनंदित होतं. अशाच प्रकारे देवाच्या राज्यामध्ये एक पापी जर परमेश्वराच्या राज्याकडे पश्चाताप करून जर आला तर स्वर्गाच्या राज्यामध्ये लाखो दिव्यदूत आनंद करतात. परमेश्वराच्या नावाला गौरव देऊया, मान महिमा सन्मान आदर गौरव देऊया. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स आम्ही पाहूया. 2 कोरिन्थीकराचा पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मध्ये एक देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे, पाहूया. कारण जर मी तुम्हाला दुःख देऊ लागलो, कारण जर मी तुम्हाला दुःख देऊ लागलो, तर माझ्यापासून ज्याला दुःख होते, तर माझ्यापासून ज्याला दुःख होतंय त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे, त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे. कारण जर मी तुम्हास दुःख दुःख देऊ लागलो, दुःख देऊ लागलो,
तर माझ्यापासून माझ्यापासून ज्याला दुःख होते ज्याला दुःख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे. आणि म्हणून आम्ही दुसऱ्याला दुःख द्यायचं सोडून द्या. दुसऱ्याच्या वाट्याला आनंद, हर्ष, उल्हास कसा जाईल, दुसऱ्याच्या दुःखाचं सांत्वन कसं होईल, दुसऱ्याच्या दुःखाचं निवारण कसं होईल, दुसऱ्याच्या दुःखाचं परिवर्तन कसं होईल, दुसऱ्याचं दुःख आनंदात कसं बदललं जाईल, आम्ही त्याला काही हेल्प करू शकतो का, आम्ही त्याला काही मदत करू शकतो का, आम्ही त्याला काही सजेशन करू शकतो का, आम्ही त्याच्यासाठी काही करू शकतो का. आणि काहीच करायचं नसलं तर कमीत कमी काड्या करायचं तरी सोडून द्या. बस, लोकांना एक लय करायचं तर काही नाही मदत, पण काड्या मात्र करायच्या. आणि मग ह्या काड्या नरक अग्नीमध्ये ज्यावेळेस आम्हाला जातो, अधोलोकामध्ये जातो, ह्याच काड्या आम्हाला पेटू देतात. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर देईल. कारण मला आनंद देणारा कोण. अहो, मी जर सगळ्यालाच दुःखी करायला लागलो तर मला आनंद कुणापासून मिळेल. मी पत्नीला दुःखी केलं, आईला, वडिलांना, लेकरांना, मुलीला, भावाला, चुलत्याला, चुलतीला, काक्याला, काकीला, मामा, माम्या, मावश्या, पाळक, पाळकीनबाई, फादर, फादरीन, ब्रदर, बदरीन, या सगळ्यांना जर दुःख द्यायला लागलो तर मला आनंद कुठून मिळायचा, कुठून घ्यायचा मी. आणि म्हणून मला आनंद मिळण्यासाठी माझ्या समोरचा व्यक्ती पण आनंदी पाहिजे. पण जर मला आनंद मिळण्यासाठी मी माझ्या समोरच्या व्यक्तीला जर दुःख देत आहे तर मग मला आनंद कोण. आणि म्हणून दुसरं करंती अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 2 मी वाचलं, पुन्हा एक वाचूया. कारण जर मी तुम्हाला दुःख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दुःख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणार कोण आहे. मग एक उरला फक्त एकच, तो म्हणजे सार्वभौम राजा, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो एवढाच एक आनंद देऊ शकतो. आपण तो देईल केव्हा, जर आम्ही सगळ्यालाच दुःख द्यायला लागलो, सगळ्यालाच पीडा द्यायला लागलो, सगळ्यालाच पिळायला लागलो, सगळ्यांनाच अनितीमध्ये करायला लागलो, सगळ्यांच्या जीवनामध्ये जर ढवळाढवळीच करायला लागलो आणि सगळ्या गोष्टी जगाच्याच करायला लागलो, सगळ्या गोष्टी फक्त आमच्या स्वतः पुरत्याच मर्यादित करायला लागलो, तर तो स्वर्गातला परमेश्वर देखील आम्हाला काय आनंद देणार आहे. अहो, जर तो आनंद केव्हा देतो, ज्यावेळेस त्याच्या आज्ञा, विधी, नियम आम्ही पाळतो, त्याच्यामध्ये जीवन जगतो, त्याने सांगितलेल्या गोष्टी करतो, त्यावेळेस तो आम्हाला आनंद देईल. आणि म्हणून तो म्हणत आहे की मला आनंद देणारा कोण आहे. दुसरं करंतीचं पुस्तक अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 10 आम्ही पाहूया या ठिकाणी. दुसरं करंती अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 10. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानलेले तरी परंतु पुष्कळांना सदन करणारी, कफल्लक असे मानणारी, तरी सर्व वस्तू संपन्न, परंतु सर्व वस्तू गुण संपन्न, अशी आम्ही आमची लायकी पटवून देतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान महिमा सन्मान गौरव द्या. दुसरं करंती अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 10 या वचनावर आपण थोडा वेळ चिंतन मनन अध्ययन करत आहोत. आम्ही विनंती करील, हे वचन स्पेशली फादर, बदर, पाळक, पाळकीनबाई, याजक, जेवढे काही देवाचे असतील ना, या सगळ्यांसाठी लागू आहे. आणि त्यातली त्यात विश्वासणारे भाऊ आणि बहीण, चर्चला जाणारी, लय धार्मिक, त्यांच्यासाठी खास करून कानाचे व्यवस्थित ऐका. हे वचन काय सांगत आहे. पौलाचं दुसरं कोरिन्थीकरास पत्र आमच्या साध्या गावरान भाषेमध्ये आणि साधं सोपं समजून असं जर लिहिलं ना, तर त्या भाषेमध्ये लिहिलंय, पौलाचं कोरिन्थीकरास दुसरं पत्र अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 10. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे. परंतु एकही याजक दुःखी दिसत नाही, एकही फादर दुःखी दिसत नाही, एकही बदर दुःखी दिसत नाही, एकही पास्टर दुःखी दिसत नाही, एकही जो कोणी मोठा देवाचा कोण असेल ना जाणकार, यांच्या जवळ दुःखच नाही. हो, मग म्हणायचं तरी कसे देवाची सेवक. इथं तर स्पष्ट लिहिलंय, जेवढे देवाचे सेवक होऊन गेले सगळे दुःखी झाले, सगळे कष्टी झाले, सगळे कंगाल होते, सगळे दरिद्री होते, सगळ्या प्रकारची कमतरता यांनाच होती.
कारण हे जगातले नव्हते, जगामध्ये होते परंतु जगाची हौस यांच्या जवळ नव्हती. यांच्याकडे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नव्हती. अहो यांनी पूर्वीच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाची सेवा करणारे जे लोक होते ना स्वतःच्या प्रॉपर्टी विकल्या आणि सेवा करीत गावोगाव हिंडले. पहिले जे मिशनरी आमच्या भारतामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आले, विशेष करून भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये ज्यावेळेस मिशनरी आले ना, फॉरेनहून येत असताना त्यांचं तिथलं जमीन जुमला जेवढं काय होतं तेवढं इकलं. तिथून इथं आले, इथं जागा खरेदी केली, मोठमोठाले एक जागा घेतली, त्या ठिकाणी मंदिरं बांधले, अनेक लोकांना त्या ठिकाणी केलं, काय काय वाटप करायचं ते सगळं वाटप केलं. आणि आज त्याच्यावर या गावात पिठा वाढणारे ती राहिले नाहीत, पण ते त्यांच्या नावावर त्यांच्या जागेवर बसणारे नागोबा आले, हे फादरे, हे पास्टर पुस्टर, हे जेवढे कोणते आले ना आले, बसले त्याच्यावर आणि एक एक प्रॉपर्टी विकायला चालू केली, आईश करायला चालू केली. अहो चालत यांनी सुवार्थ सांगितली, सायकलीवर सुवार्थ सांगितली, घोड्यावर बसून सुवार्थ सांगितली. वेळ प्रसंगी दगड, नाले, नुल्या, डोंगरे, डांगरे, लय मोठाले डांबरीकरण नव्हते तेव्हा, डस्टर गाड्या जायला. आज पाळक वर्गाला, फादर वर्गाला, एक पास्टर वर्गाला डस्टर शिवाय हिंडत नाहीत, लस्टर शिवाय हिंडत नाहीत, स्क्वॉडा शिवाय हिंडत नाहीत. कमांडर, महिंद्रा, जेवढ्या कंपन्या आहेत एक सुद्धा कंपनी यांनी सोडली नाही. कसं म्हणायचं, कसे म्हणायचे देवाचे सेवक? जेवढे देवाचे अभिषिक्त सेवक या वचनाच्या माध्यमातून होऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी संचय केला नाही. जगातला तर संचयच केला नाही, संचय उभा केला, पण तो आता त्यांनी त्याच्यावर डामडोल चालू केला. आपण वाचूया वचन, पौलाचं क्रांतिकारास घेतलेल्या बोधपत्रातून घेतलेलं वाचन. पहिलं वाचन 6 अध्याय 10 वचन. दुःखी मानलेले कोण? सेवक लिहितो इथं, प्रेषित पौल स्वतः म्हणत आहे, ज्या प्रेषित पौलाने आशिया खंडाला 2.5 चक्र मारल्या, सगळ्यात जास्त जर सेवक जर कोणी केली असेल तर प्रेषित पौल साहेबांनी, याच्यापेक्षा कुणीच सेवा केली नाही. स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त एका थोडक्या ठिकाणावर हिंडला, तिथं सुवार्थ सांगितली. प्रभू येशू ख्रिस्ताला 39 कोड्याचा मार्ग एकदाच दिला, एकदा दगडमार करण्यात आली पण तो हुकला, त्याला चपडका मारण्यात आली, खेळ ठोकण्यात आली, गाडण्यात आला, मारण्यात आला, तो तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला. पण हा प्रेषित पौल 5 वेळेस 39 कोड्याचा फटके त्याला टाकण्यात आले. जोक नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला एकदाच मारलेत, याचे गलबत फुटले, याचं काय काय झालं, फटके खाण्यात आले, बंदिवासात टाकण्यात आलं, काबाड कष्ट केले, उपास तापास झाले. त्याचप्रमाणे निष्कपटपणाने त्यांनी काम केलं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी सहन केल्या. हे देवाच्या सेवकाची आजकाल आहेत, दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे. आता असं आहे, सर्वदा आनंद करणारे परंतु न्यायाच्या दिवशी दुःखा सागरात बुडून जाणारे. वचन बदलावं लागेल आणि हे होईल ज्यावेळेस माझा तुमचा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तो न्याय करील. तो न्याय पहिला प्रथम देवाच्या सेवकापासून चालू होईल. पहिले देवाची सेवा करणारे, दुसरे त्या सेवकाचे बॅगा उचलणारे, डावे उजवे पुढं पुढं करणारी, हेडलाईन्सला येणारी मास्टर पास्टर कोण असतील ते, त्याच्यानंतर लय चिटकून असणारी 1-2 कुटुंब, बस पहिला यांचा झाडा, मग बाकीचे उरले सुरलेली आणि मग जगातली. अशा प्रकारचा तो न्यायाचा टप्पा राहणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय याजकांनो, पालक वर्गांनो, फादर साहेबांनो, सगळ्या प्रकारचे जेवढे काही साहेब आहेत, पवित्र शास्त्रातलं वचन सांगतंय, पौलाचं क्रांतिकारक 2 पत्र अध्याय क्रमांक 6, तरी सर्वदा आनंद करणारे. अहो हे दुःखामध्ये आनंद करायचे, यांना फटके आणले तरी आनंद करायचे, प्रेज द लॉर्ड करायचे. आता लगेच गुरकत आहेत, आता लगेच दरिद्री मानलेले. अहो हे दरिद्री, यांच्याकडे काहीच नव्हतं. ज्यावेळेस हे पौल साहेब एका गाव राज्यात जायचे, तिथं ज्यावेळेस दानपात्र मिळायचं नाही, अख्खं स्वतः एवढं घेऊन अख्खं येरुशलेमला घेऊन जायचा. आणि हा पौल स्वतः काबाड कष्ट करायचा. पौल हा कातडे कमावण्याचं काम करायचा, म्हणजे तो कातड्यांचं काम करायचं, तंबू विणायचं काम करायचं.
आणि त्याच्यावर जे पैसे मिळायचे त्याची स्वतःची उपजीविका करायची, त्याच्याबरोबर असणारे ब्रदर फिदर कोण असते ना यांची पण उपजीविका करायचा, याला म्हणते सेवा. आई तर दिले होतं कुणी करीन हो. 10,000 15,000 25,000 बॅलन्स बँकच तुमच्याकडे म्हणल्यानंतर तुम्हाला सेवा करायला काय अडचणी? तुम्ही सगळं सोडून नाही देणार का मग? या ठिकाणी दरिद्री मानलेली तरी पुष्कळांना सदन करणारी. आता ही दरिद्री होती, पुष्कळांना सदन कसं केलं? देवाच्या राज्याचं गहन आणि गुप्त गोष्ट त्यांना सांगली. देवाच्या राज्याचं 52 कशी सोनं ज्याला म्हटलेलं आहे, 52 कशी सोन्यापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा देवाचं वचन इतकं काय मोलवान आहे, इतकं काय सदन करणार आहे. ज्यांना ते भेटलं त्यांना सार्वकालिक वतन मिळालं, ज्यांना ते भेटलं त्यांना आत्मिक आनंद मिळाला. भला जगातला त्यांना नाही मिळू पारता आणि जगातल्या आनंदाची हौसही पण नाही. ज्यांना जगाच्या आनंदाची हौस आहे ना ते इथं आनंद करतील, पण तू नरकाच्या राज्यात मग थैयक थत्ता चालेल, अधोलोकामध्ये थैयक थत्ता चालेल, मग तिथं नो एक्सक्यूज. या ठिकाणी परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारी, दुःखात देखील आनंद करणारा त्याला म्हणतात सेवक. गरिबीमध्ये आनंद करणारा त्याला म्हणतात सेवक. सगळ्या गोष्टीमध्ये आनंद करणारा त्याला म्हणतात बिलिओस, भाऊ बहीण, विश्वासणारा भाऊ आणि बहीण, त्याला ख्रिस्ती परिवार. दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सदन करणारी, कुफलक असे मानलेले तरी सर्व वस्तू संपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो. सेवकाची लायकी, देवाच्या विश्वासणाऱ्या भावाची, बहिणीची, आई आणि वडिलांची लायकी. मोकरच नाही, जवळ काही नसू द्या पण तू चांगले विचार तुमच्याजवळ असले पाहिजे. प्रॉपर्टी नसू द्या, चांगले गुण तुमच्याकडे असले पाहिजे. लय मोठा बंगला, गाड्या, घोड्या नसू द्या, देवाचं वचन तुमच्याजवळ पाहिजे. लय मोठा बँक बॅलन्स नसू द्या, परंतु देवाचं वचनाचा खजिना तुमच्याजवळ पाहिजे. सत्य तुमच्याजवळ पाहिजे, सत्य. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, सत्य तुला समजलं आणि सत्य बंधमुक्त करील. आणि अनेक लोक ज्या दुःखामध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, पिढेमध्ये आहेत, अंधकारामध्ये आहेत, याचं एकच कारण की ते परमेश्वराला बिलकुल राहिले नाही. त्यांना या ठिकाणी जसं योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिलेलं आहे, त्याचप्रमाणे रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 14 आणि 17 मध्ये लिहिलंय. त्याचप्रमाणे आम्ही वाचलं योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 11 मध्ये, माझा आनंद तुम्हामध्ये असावा. आज लोकांना देवाचा आनंद नको आहे, जगातला आनंद हवा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी जगाचा आनंद घेतलेला आहे आज ते जगातला आनंद स्वीकारित आहेत, घेत आहेत, घेत राहतील. परंतु हाच आनंद त्यांना सार्वकालिक नरकामध्ये, सार्वकालिक दुःखामध्ये, सार्वकालिक अधोलोकामध्ये घेऊन जाईल. परंतु कदाचित इथं थोडासा आनंदामध्ये जर आम्ही बिलिओस, भाऊ बहीण, आई वडील, पालक, फादर, जे काही देवाचे अभिषिक्त पास्टर असतील, काय जे लोक असतील, जर दुःखामध्ये देखील जर आनंद करीत आहोत तर हेच दुःख आमचं आनंदात बदलण्यात जाईल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपण थांबणार आहोत, आपला वेळ होत आहे. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन हर्ष, उल्हास, आनंद, अत्यानंद भाग 18 मध्ये पुन्हा एक वार आम्ही भेटणार आहोत. तत्पूर्वी ज्या परमेश्वरने आम्हाला संधी दिली त्या परमेश्वरची आपण स्तुती करूया, त्याचे आभार मानूया, एक छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सुंदररीत्या तू आम्हाला चालवलंस. खरोखर परमेश्वर दे बाप्पा, दुःखामध्ये आम्ही आनंद करावं आणि तुझ्या वचनात आमच्या आधी असावं. त्याचप्रमाणे तू जो द्राक्षरसाचा वेल आणि फाटा, परमेश्वर दे बाप्पा, त्या फाट्यामध्ये आम्ही असावं, म्हणजे आम्ही पुष्कळ असं फळ देऊ. आनंद, परमेश्वर दे बाप्पा, प्रेम, प्रीती, नीतिमत्व आमच्या जवळ असावं. आणि हाच प्रकारचा सर्व स्वर्गीय आनंद तो आम्हाला आताच द्यावा आणि आमचा तो शेवटपर्यंत राहावा. आमचा आनंद परिपूर्णतेकडे जावा, म्हणून आमच्यावर विपुल अशी कृपा कर. यासाठी मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, परमेश्वराचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आणि प्रत्येक प्रियजन जे आज परमेश्वर दे बापा ज्या समस्या, चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तर प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात, प्रत्येकाच्या नावाप्रमाणे आज त्यांना अद्भुतरित्या बापा तू त्यांना पुरव आणि त्यांना परिवर्तन होण्यासाठी येणाऱ्या थोडक्या दिवसामध्ये जगत असताना न्यायाचा दिवस येण्यापूर्वी आम्ही आमचं परिवर्तन करावं, आम्ही पश्चाताप करावा आणि तुला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात, अशी तू कृपा आम्हा प्रत्येकावर कर. आदर, गौरव, सन्मान तुला दे.
ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. God bless you. Thank you.